धनंजय मुंडेंनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली असा गंभीर आरोप करुणा मुंडेंनी केला। फोनवरून 18 तुकडे करण्याची धमकी दिली असल्याचं देखील करुणा मुंडे म्हणाल्या। तर करुणा मुंडेंनी कोर्टात लेखी तक्रार दाखल केली। लवकरच धमकीची ऑडिओ क्लिप सादर करणार असं देखील करुणा मुंडे यांनी सांगितलंय। याच दरम्यान करुणा मुंडे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या या करुणा मुंडे यांना देण्यात येतात अशा प्रकारचा आरोप हा करुणा मुंडे यांनी केलेला आहे। कोर्टामध्ये सुद्धा ही बाब आहे ती मांडलेली आहे। त्यांच्यासोबत आपण थेट संवाद साधून नक्की काय धमकी देण्यात आली आणि कोणत्या प्रकरणांमध्ये अनेक धमक्या या गेल्या दिवसांपासून सुरू आहेत हे जाणून घेऊ। मॅम, खरं तर धमक्यांचं सत्र हे सुरूच आहे। काय नवीन धमकी तुम्हाला देण्यात आलेली आहे? खरं तर 18 तुकडे केल्या संदर्भात तुम्ही उल्लेख आणि कोर्टामध्ये तशी पिटिशन सुद्धा केलेली आहे। ज्या दिवसापासून माझ्या कोर्टाचा निकाल लागलेला आहे 2 लाख रुपयाची जे मेंटेनन्स मंजूर करण्यात आलेली आहे आणि ज्या दिवसापासून औरंगाबाद हायकोर्टामध्ये जे आमदारकी रद्द करण्याच्या त्यांना नोटीस मिळाला आहे त्या दिवसापासून त्यांचे लोक मला धमकी देत आहे। पण ते लोकांची माझे काय लेना घेणं नाही। ते फक्त 500,000 रुपयासाठी लोक असं करताय। पण त्यांना याचा काय परिणाम होणार आहे हे ना त्यांना ते नाही आहे, नॉलेज नाही आहे। असे गोरगरीब लोक आहेत तो त्यांच्याशी माझ्या काय लेणं घेणं नाही। हे सगळं कटकारस्थान करावणारा धनंजय मुंडे आहे की त्यांच्याशीच माझ्या लेणं घेणं आहे। आणि त्यांनी मला अशी धमकी दिलेली आहे, हे लोक मला अशी धमकी देत आहे, तू केस माघार घ्या नाही तर तुझे अंघोळ करताना व्हिडिओ आम्ही टाकू, तुझे घाण घाण व्हिडिओ बनवून टाकलेले आहे ते आम्ही टाकू, सगळीकडे व्हायरल करू, तुझी मुलीला उचलून घेऊन जाऊ आणि हे सगळे मी तुम्हाला देते, तुम्ही टाका मीडियावरती आणि तुला गोली मारून टाकू, तुझे जीवे मारू तू आणि पोलीस प्रशासन सिस्टम आमच्या काय करू शकत नाही असे सगळे मला धमकी देत आहे। आणि धनंजय मुंडेंनी 15 दिवस अगोदर मला धमकी दिलेली आहे की तुझे 18 तुकडे मी करणार आहे। तो मी एकच बोलते की तू जरी खरंच मर्द आहे तो 18 तुकडे तो सोडा, माझ्या केसाला धक्का लावून तू मला दाखवा जरी तू खरा मर्द आहे। तो 6 तारखेला या प्रकरणामध्ये पुन्हा बँड्रा कोर्टात सुनावणी आहे। त्यामुळे जे धमकीचे व्हिडिओ असेल किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग आहेत त्या सुद्धा कोर्टात सादर करण्यात येणार आहे। या ऑडिओ सादर केल्यानंतर नक्की कोर्टाची काय यावरती टिप्पणी आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन मिलन नाईकसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।